चिपळूण तालुक्यातील तिवरे धरणाला आता नव्यानं बांधणीसाठी निधी मंजूर झालेला आहे। जवळपास 63 कोटी रुपयांचा हा निधी या ठिकाणी मंजूर झालेला पाहायला मिळतोय। आपण तिवरे गावामध्ये आलेलो आहोत। आपल्यासोबत या ठिकाणचे स्थानिक आमदार शेखरजी निकम आहेत। त्यांच्या प्रयत्नांमधून हे धरण जे आहे ते पुन्हा एकदा बांधणीसाठी सुरुवात होणार आहे। निकम साहेब, तुमच्या प्रयत्नांना यश आलेलं आहे आणि खऱ्या अर्थानं इथल्या हे धरण नव्यानं बांधल्यामुळे इथली पाणी टंचाई सुद्धा दूर होणार आहे, काय सांगाल? बऱ्यापैकी 19 साली हे धरण फुटलं आणि धरण फुटल्यानंतर आजपर्यंत पाण्याचा ह्या परिसरामध्ये नुसत्या तिवरे गावापुरता नव्हे तर तिवरेच्या आसपासच्या गावात खालच्या येणाऱ्या जवळजवळ 10 ते 12 गावांना भीषण पाणी टंचाईला तोंड द्यावं लागत होतं। हे धरण व्हावं म्हणून वेगवेगळ्या टप्प्यावर सगळेच जण सातत्याने आम्ही प्रयत्न करत होतो, ज्याच्या त्याच्या प्रयत्नाने। परंतु हे धरण फुटलं असल्यामुळे त्याची म्हणजे दुरुस्ती न होता पुनर्बांधणीचा प्रस्ताव झाल्यामुळे आणि त्या सगळ्या प्रक्रियेत मापदंडात बसत नसल्यामुळे थोडीशी अडचण निर्माण झाली होती। परंतु या राज्याचे मुख्यमंत्री असतील, दोन्ही उपमुख्यमंत्री असतील, जलसंधारण मंत्री असतील आणि पालकमंत्री असतील, या सगळ्यांच्या सहकार्याने विशेषतः अजितदादांचं मला इथं मनापासून आभार मानावे लागतील, कारण ह्या धरणासाठी मी त्यांच्या मागे सातत्याने गेले वर्ष 1.5 वर्ष हे धरण तातडीने व्हावं म्हणून प्रयत्नशील होतो। अनेक वेळा सेक्रेटरी पासून सगळ्यांना भेटीगाठी चालू होत्या, परंतु ज्या पद्धतीने यश मिळालं होतं ते पाहिजे तेवढं मिळत नव्हतं। कारण माझी नेहमीची मागणी आहे की कोकणात आम्हाला मोठ्या धरणापेक्षा छोटे छोटे लघु पाटबंधाऱ्यांच्या अंतर्गत येणारे धरणं जर झाली तर कोकणचा खऱ्या अर्थाने विकास होईल। कारण कोकणामध्येच ह्या साईट्स आहेत की अशा धरणाच्या, बाकी ठिकाणी अशा पद्धतीची धरणं नाही होतात, छोटे बंधारे होतात। परंतु हे धरण व्हायला थोडा विलंब झाला याची निश्चितपणे मला खंत आहे, परंतु आपल्या ह्या कालावधीत हे धरण पूर्ण व्हावंच ही एक इच्छा होती। देवाजवळ देखील आम्ही सगळेच मंडळी सातत्याने प्रार्थना करत होतो आणि आज मला वाटतं तो आनंदाचा दिवस आला, कारण हे धरण मंजुरी होताना नुसतं महामंडळाकडून होत नव्हतं, तर त्याला पूर्ण कॅबिनेटची मंजुरी लागत होती आणि मग कॅबिनेटची मंजुरी मिळताना येणाऱ्या अडचणी तुम्हाला माहिती आहेत, त्या सगळ्या टप्पा करत हे पूर्ण करण्यात आलं। मग त्यामध्ये कुशिरे साहेब असतील, आमचे दुसरे जे इथं कलेक्टर म्हणून ज्यावेळी धरण फुटलं त्यावेळी चव्हाण साहेब कलेक्टर होते, सुदैवाने ते सेक्रेटरी म्हणून पण आता ह्या खात्याला होते। त्यांच्या कालावधीत हे धरण आज पूर्ण म्हणजे त्याची टेंडर प्रक्रिया येत्या 8 ते 10 दिवसात होईल अशी अपेक्षा आहे। ती झाली की लगेचच्या लगेच धरणाला लवकरात लवकर सुरुवात होईल आणि मग धरणाच्या अंतर्गत येणारे कॅनॉल्स, पाण्याची व्यवस्था, इतर ज्या सोयी सुविधा आहेत त्याचा देखील पाठपुरावा आम्ही लगेचच्या लगेच करून सर्व भागातून कॅनॉलची व्यवस्था कशा पद्धतीने होईल ह्याचा विचार ह्या माध्यमातून केला जाईल, म्हणून मी महायुतीच्या या शासनाला मनापासून धन्यवाद देतो। या ठिकाणी काही ग्रामस्थ देखील आहेत। सर, काय सांगाल? कारण गेले 4 वर्ष धरण हे रखडलेलं होतं, भीषण पाणी टंचाई इथल्या 10 गावामध्ये जाणवत होती। धरणाचा कसा फायदा होऊ शकेल? ॲक्च्युली ज्यापासून धरण गेलं आणि धरण गेल्यापासून जवळजवळ तिवऱ्यापासून तर जवळजवळ 10-12 गाव या पाण्याविना आहेत, परंतु आज आम्ही पूर्ण ग्रामस्थ म्हणजे तिवऱ्यापासून तर अगदी आमच्या दसपटीपर्यंतच खाली जी गावं आमची लागलीत पूर्ण आम्ही आज दसपटी त्याबद्दल खुश आहोत। आणि साहेबांनी जो फॉलो केला आहे की आम्ही ग्रामस्थांना आम्हाला अपेक्षा होती की सर आमचं हे जेवढा फॉलो करत होते त्या पद्धतीने आमचं लवकरात लवकर होईल आणि आज आम्ही एवढे समाधानी आहोत की हे धरण झालंय आणि सरांनी त्याच्यामध्ये ज्या पद्धतीने फॉलो केला आता आपल्या सर बोलल्याप्रमाणे त्याच्यामध्ये आज आम्ही अत्यंत समाधानी आहोत। नक्कीच या ठिकाणी तिवरे धरण पुनर्बांधणीचा जो मार्ग आहे तो मोकळा झालेला पाहायला मिळतोय। तब्बल 4 वर्षांनी हे धरण आता पुनर्बांधणी होणार आहे आणि त्यामुळे इथला फायदा जवळपासच्या 10 गावांना सुद्धा या ठिकाणी होताना पाहायला मिळणार आहे। कॅमेरामन समित गजनेसह मी मनोज लेले, TV9 मराठी, रत्नागिरी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।